हजरत ख्वाजा गरीब नवाज उर्स निमित्त भंडाऱ्याचे आयोजन। अहिल्यानगर शहरातील कोटला घासगल्ली परिसरात हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्स निमित्त शाहरुख सेनाच्या वतीने भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या भंडाऱ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला। सामाजिक एकोपा, सलोखा आणि सेवाभाव जपण्याच्या उद्देशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। भंडाऱ्याच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाहरुख सेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। आज दिनांक 21 रोजी ख्वाजा गरीब नवाज यांच्या छठी निमित्त प्रत्येक वर्षी कोटला यंग पार्टीचं आयोजन दरवर्षी केलं जातं। या ठिकाणी हिंदू, मुस्लिम आणि सर्व धर्माचे या लाभार्थी या ठिकाणी या भंडाऱ्याचा लाभ घेत असतात आणि प्रत्येक वर्षी यांनी ही जी काही जेवणाचं भंडाऱ्याचं आयोजन करत असतात, यात सर्व गोरगरीब लोक आपला हिस्सा घेऊन जेणेकरून 200, 500, 100, 200 असे गोळा करून लोकवर्गणीतनं हे सगळं गोळा केलं असतं आणि गोरगरीब लोक याचा लाभ घेत असतात। लांब लांबून येणारे भाविक या ठिकाणी भंडाऱ्याचा लाभ घेत असतात। तरी या ग्रुपच्या वतीने मी माझ्या वतीने या ग्रुपला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। नगर शहरामधील कोटला या भागामध्ये ख्वाजा गरीब नवाज यांच्या छठीच्या निमित्ताने शाहरुख सेना यांच्या वतीने आज भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला। जर आपण पाहिलं तर नगर शहरातील सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत आहे। या ठिकाणी खरं तर हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या नगर शहराला दिसून आलं। शाहरुख सेनेच्या माध्यमातून नगर शहरामध्ये अनेक विविध उपक्रम, भंडाऱ्याचे कार्यक्रम हे घेतले जातात। त्यासाठी हे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, हे सर्व मेहनत घेतात। मी त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो। पुढील काळामध्ये ते असाच चांगला उपक्रम घेतील अशी त्यांच्याकडे आशा बाळगतो। जय भीम। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण शाहरुख सेना यांच्या वतीने ख्वाजा गरीब नवाज यांच्या छठीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे। तरी इथं मुदस्तर मेंबर समीर शेख, सुशांत भाऊ मस्के, शहबाज हाजी साहेब हे इथं आले, त्यांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।